नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। SSC GD 2025 महाराष्ट्राचे कट ऑफ किती राहील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। एग्जाम खतम झालेले आहे, आन्सर की नोटीस काय राहील हे सुद्धा सांगणार आहे आणि जे 42 शिफ्ट मधून टॉप 5 हार्ड शिफ्ट याला किती नॉर्मलायझेशन आणि याला किती मार्क्स तुम्हाला भेटू शकतात हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण याचा रिलेटेड आपण बघूया। यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे डाऊट आहे एग्जाम खतम झालेला आहे, आन्सर की कधी प्रसिद्ध होईल, त्यानंतर तुम्ही बघू शकता कट ऑफ काय राहील, त्यानंतर हार्डशिपला किती नॉर्मलायझेशन भेटू शकतं आणि पूर्ण नॉर्मलायझेशन किती राहील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे बघूया विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जी मागची एक्झाम होती, मागची एक्झाम जी होती विद्यार्थी मित्रांनो 2023 आणि 2023 आणि 2024 ची जे लास्ट एक्झाम होती ते विद्यार्थी मित्रांनो 30 मार्चला खतम झालेली होती, तुम्ही ते बघू शकता। आणि जे आन्सर की आहे ते आन्सर की बघू शकता। त्यानंतर 31/1/2/3 तारखेला जी आहे आन्सर की तुमची जे रिलीज झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 1, 2, 3 चौथ्या दिवशी तुमची आन्सर की रिलीज झालेली होती। त्याचबरोबर तुम्ही आता 2025 मध्ये जी आपली एक्झाम झालेली आहे खतम ते 25 फेब्रुवारीला झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर आता आपल्याजवळ त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर आपल्याजवळ 26, त्यानंतर आपल्याजवळ 27, त्याचबरोबर 28 आणि त्याचबरोबर 1, तर संभावना विद्यार्थी मित्रांनो 1 तारखेला तुमची आन्सर की येऊन जाईल। जर झालं लवकरात लवकर तर मे बी 28ला पण येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता आपण बघूया की सर्वात जास्त हार्डशिप कधीची होती। तुम्ही बघू शकता जे एक्झाम झालेली आहे ते 4, 5, त्याचबरोबर 6, 7, 10 तारखेला, 11, 12, 13 तारखेला, 17, 18, 19, 20, 21 आणि 25 तारखेला पेपर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कोणती शिफ्ट होती आणि कोणती शिफ्ट तुमची हार्ड होती हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, कारण कोणाला कोणती शिफ्ट हार्ड वाटू शकते आणि कोणाला कोणती शिफ्ट इझी वाटू शकते। तर मी जास्तीत जास्त जे हार्ड शिफ्टवाले आहे ते सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे तुम्ही बघू शकता 4 तारखेला 1 आणि 2 हे शिफ्ट हार्ड होते, त्याचबरोबर 7 तारखेला तिसरी वाली शिफ्ट हार्ड होती, त्याचबरोबर 10 तारखेला जे आहे ते दुसरी शिफ्ट हार्ड होती विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर 11 तारखेला पहिली आणि दुसरी शिफ्ट हार्ड होती, त्याचबरोबर 12 तारखेला दुसरी शिफ्ट हार्ड होती आणि त्याचबरोबर 13ला पहिली आणि दुसरी शिफ्ट हार्ड होती, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता 17ला दुसरी शिफ्ट हार्ड होती आणि 18ला जे होते ते ऑल शिफ्ट हार्ड होते विद्यार्थी मित्रांनो। 19 तारखेला तुम्ही बघू शकता इथे पहिली शिफ्ट हार्ड होती, त्याचबरोबर इथे बघू शकता 20 तारखेला तुम्हाला ऑल शिफ्ट हार्ड होते आणि त्याचबरोबर 21 तारखेला थर्ड शिफ्ट हार्ड होती विद्यार्थी मित्रांनो। आणि ज्या शिफ्टचे मी तुम्हाला सांगितले नाही तर ते मॉडरेट इझी टू मॉडरेटमध्ये होते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता इथे बघूया तुम्ही की हे होते हार्ड शिफ्ट। यापैकी आता यानंतर तुम्हाला किती नॉर्मलायझेशन जाईल, किती काय जाईल हे तुम्हाला मी सांगतो। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मेल आणि फिमेलचं इथे दिलेलं आहे। तुम्हाला जे आहे जनरलसाठी जे जाणार आहे ते 120 मार्क असतील, महाराष्ट्रामधून 120 मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये तुम्ही जर तुमची हार्ड शिफ्ट होती तर तुम्ही -10 करून चाला, जर तुम्हाला 110 पण असणार विद्यार्थी मित्रांनो जनरलमधून तर तुम्ही नॉर्मलायझर होऊन 120 प्लस जाऊ शकता। त्याचबरोबर OBC मध्ये 115, SC मध्ये 110, ST मध्ये 105 आणि EWS ला 113 प्लस तुम्हाला। आणि जे फिमेल हे जे मी कट ऑफ मेलचं सांगितलं इथून तुम्ही 5 ते 6 मार्क्स कमी करून चालला विद्यार्थी मित्रांनो, इथे 5 ते 6 मार्क तुम्ही फिमेलमध्ये तुम्ही कमी करू शकता। त्याचबरोबर इथे बघू शकता आणि जर यामध्ये ज्यांचं टफ शिफ्ट होते ते -10 करा। त्याचबरोबर आता इथे नॉर्मलायझेशन किती जाईल, नॉर्मलायझेशन जे जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला जे टफ शिफ्ट्स मी सांगितलं त्या टफ शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन 15 ते 20 प्लस मार्काचं तुम्हाला नॉर्मलायझेशन पाहण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। कारण मागच्या वर्षी एवढंच नॉर्मलायझेशन पाहायला भेटलं होतं, कारण इथे 52 लाख फॉर्म आलेले आहे। 52 लाखमधून सर्वांना नॉर्मलायझेशन नाही भेटू शकणार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता। तर 52 लाखपैकी 3 ते 4% असे लोक असणार ज्यांची शिफ्ट हार्ड होती आणि त्यांना हा जो एवढं नॉर्मलायझेशन आहे तो भेटणार विद्यार्थी मित्रांनो।
अशा प्रकारे हा होता विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ. आणि तुम्हाला यापैकी किती 10 -10 टफ शिफ्टवाले असतील ते पण तुम्ही आपला सेफ झोन पकडून चाला आणि तुम्ही तुमची फिजिकलची तयारी सुरू करा विद्यार्थी मित्रांनो. जे मी आज तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे, तुमचं सिलेक्शन नक्की होणार. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही जोडून राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि तुम्हाला किती मार्क्स कोणती शिफ्ट टफ होती तेही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तर चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.